मित्र हो, ऑपरेशन टायगर असं एक नाव देऊन एकनाथ शिंदे गटाकडून उद्धव ठाकरे यांचे आमदार खासदार फोडण्याचा प्रयत्न अनेकदा केला जातो की जो आजही सुरूच आहे. 4 वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडल्यापासून शिंदे गटानं असे प्रयत्न अनेकदा केलेले आहेत. आता मागच्या काही काळापासून उद्धव ठाकरे यांची आणखी काही खासदार फुटणार आहेत आणि ते शिंदे गटामध्ये सामील होणार आहेत अशा चर्चा तर सुरूच आहेत. चर्चा होताना रोज दिसतात, पण हे खासदार शिंदे गटात गेल्याचं मात्र दिसत नाही. शिंदे गटाकडून अजूनही असे प्रयत्न सुरू असल्याची जोरदार चर्चा अगदी आज सुद्धा आहे. पण हे ऑपरेशन टायगर पूर्णपणे फसलं असल्याचंही आता दिसू लागलेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या 9 खासदारांपैकी 4 निष्ठावंत खासदारांनी पक्षनिष्ठेची वज्रमूठ आवळून धरल्यामुळं शिंदे गटाचे आणि महायुतीचे मनसुबे उधळले जात आहेत. ऑपरेशन टायगर अंतर्गत ठाकरे गट शिवसेनेच्या 9 पैकी किमान 6 म्हणजे 2/3 खासदारांना आपलेसं करण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू आहे, जेणेकरून पक्षांतर्गत बंदी कायद्याचा अडसर येऊ नये. परंतु उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंत, उद्धव ठाकरेचे राईट हँड अनिल देसाई आणि मातोश्रीची प्रामाणिक आणि निष्ठावान ओमराजे निंबाळकर, राजाभाऊ वाजे या खासदारांच्या अभेद्य पक्षनिष्ठेमुळं एकनाथ शिंदे यांची ऑपरेशन टायगर मोहीम दिवसेंदिवस निष्प्रभ ठरत गेलेली आहे. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या इतर 5 खासदारांचं तळ्यात मळ्यात असल्याची चर्चा तर नेहमी आहे. त्यापैकी काही खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याचं म्हटलं जातं. त्यांच्यात गुप्त बैठका झाल्याचंही म्हटलं जातं, सांगितलं जातं. तशा वावड्या अधूनमधून उडत असतात. परंतु या फोडाफोडीच्या मोहिमांना सत्तेतल्याच एका गटाकडून विरोध होत असल्यामुळं तुर्तास तरी हा प्रयोग पूर्णत्वास जाण्याची सुतराम शक्यता नाही. शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा खटला अजूनही निकाली लागलेला नाही. त्यामुळं उद्धव ठाकरे यांचे अधिकाधिक लोकप्रतिनिधी गळाला लावण्याचं काम शिंदे गटाकडून केलं जात आहे. मध्यंतरी उद्धव ठाकरे शिवसेनेच्या 9 खासदारांपैकी काही खासदारांनी एकनाथ शिंदे यांची गुप्त भेट घेतल्याची चर्चा झाली होती. तर काहींनी डॉक्टर श्रीकांत शिंदे सोबत स्टेज शेअर केलेला होता. ठाकरे गटाचे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील नंदनवन बंगल्यावर जाऊन शिंदे यांची गुप्त भेट घेतल्याची ही चर्चा आहे. नाशिकचे ठाकरे शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे हे श्रीकांत शिंदे यांच्यासोबत एकाच मंचावर दिसल्यामुळं ऑपरेशन टायगरच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं. याशिवाय परभणीचे खासदार संजय उर्फ बंधू जाधव आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय देना पाटील हे देखील शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या वावड्या अधूनमधून उठत असतात. खासदार अरविंद सावंत यांनी तर आम्ही विकली जाणारी औलाद नाही अशा शब्दामध्ये बजावलेला आहे. तर शिंदे गटाच्या कुठल्या बैठकीत गेल्याचा एक तरी पुरावा दाखवा असं आव्हान धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिलेलं आहे. खासदार अनिल देसाई यांच्या निष्ठेवर तर शत्रू ही शंका घेत नाही. ते उद्धव ठाकरे यांचे उजवे हात समजले जातात. राजाभाऊ वाजे यांनी सुद्धा स्पष्ट शब्दामध्ये इन्कार केलेला आहे. पक्ष सोडण्याची चर्चा ही कल्पनेच्याही पलीकडचं असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. संसदेमध्ये पक्षाचं 2/3 संख्याबळ म्हणजे 9 पैकी 6 लोकसभा सदस्य फोडल्याशिवाय तांत्रिक दृष्ट्या पक्षांतर अवैध ठरेल आणि त्यामुळं 4 खासदार जरी मजबूत राहिले ना तरी शिंदे गटाचा डाव असा चुटकीसरशी उधळला जातो. प्रमुख नेत्यांच्या भक्कम भूमिकेमुळं आणि मातोश्रीवर असलेल्या एकनिष्ठतेमुळं शिंदे गटाच्या ऑपरेशन टायगरला मोठी खीळ बसली असल्याचं दिसू लागलेलं आहे आणि म्हणूनच ही मोहीम हवेत विरताना दिसत आहे. शिंदे गटाला डाव टाकला खरा, पण 4 खासदारांच्या निष्ठेनं ऑपरेशन टायगरचं कारस्थान सध्या तरी धुळीला मिळालेलं आहे आणि कालांतरानं सुद्धा ते यशस्वी होण्याची शक्यता दिसत नाही.
तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.